Hello students, in our topic reproduction in lower and higher plants, we are going to see our next point, that is a contrivances for self pollination. Contrivances for self pollination म्हणजे काय? contrivances म्हणजे काय तर अशी कंडिशन which prefer सेल्फ पॉलिनेशन. जे फ्लावरमध्ये असे काही चेंजेस, ॲडॅप्टेशन किंवा बदल किंवा कॅरेक्टर्स असतात जे काय करतात, दे फेवर सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे ज्यांच्यामुळं त्या फ्लावरमध्ये काय होते, सेल्फ पॉलिनेशन होते, त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होऊ शकत नाही. It does not occur. These are contrivances for self-pollination, means conditions or the characters present in flower which favors the self-pollination and not the cross-pollination. व त्यामध्ये आपण पहिला बघणार आहे, there are different conditions. First, it is chesmogamous. Chesmogamous flower means what? The flower which opens to expose its sex organs. म्हणजे काय म्हणतो आपण, ब्लूमिंग ऑफ फ्लावर. म्हणजे फ्लावर आपण बघितलं तर सुरुवातीला काय असते, बड कंडिशनमध्ये असते. त्यानंतर हळूहळू काय होतात, त्याचे पेटल्स म्हणजे पाकळ्या उमलतात, म्हणजे आपण ते फूल उमललं असं म्हणतो. मग ही जी कंडिशन आहे, दॅट इज ब्लूमिंग ऑफ फ्लावर अँड टू एक्सपोज इट सेक्स ऑर्गन्स. सेक्स ऑर्गन्स म्हणजे काय असणार आहेत आता, एंड्रोशियम आणि गायनोशियम. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहेत, तर स्टेमेन आणि कार्पेल्स दिसणार आहेत. त्याला काय म्हणायचं, चेस्मोगॅमस फ्लावर्स. त्यानंतर काय होणार मग या चेस्मोगॅमस फ्लावरमध्ये, कार्पेल आणि स्टेमेन दे आर एक्सपोज्ड. त्यामुळं काय होणार आहे, जे पोलन ग्रेन्स फॉर्म होणार, ते पोलन ग्रेन्स मॅच्युअर झाल्यानंतर काय होणार, त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होणार. मग त्यामध्ये काही वेळेला सेल्फ पॉलिनेशन असेल किंवा क्रॉस पॉलिनेशन असेल. पण हे जे पॉलिनेशन आहे, हे पॉलिनेशन होण्यासाठी ते फ्लावर काय व्हावं लागतं, तर ओपन व्हावं लागतं. बर्ड कंडिशनमधून मॅच्युअर कंडिशनमध्ये ज्यावेळी ते जाणार, म्हणजेच काय होणार आहे, ते ओपन होणार आहे, त्यावेळी त्याचे स्टेमेन आणि कार्पेल काय होणार आहेत, एक्सपोज होणार आहेत, आणि मग त्यामध्ये काय होणार, पॉलिनेशन होणार आहे. मग सेल्फ पॉलिनेशन कधी होणार, तर त्यामध्ये एक कंडिशन आहे कुठली, तर बायसेक्शुअलिटी. जे फ्लावर जर बायसेक्शुअल असेल, बायसेक्शुअलिटी मीन्स बोथ स्टेमेन अँड कार्पेल दे आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. म्हणजे एकाच फ्लावरमध्ये जर का स्टेमेन पण असेल आणि कार्पेल पण असेल, तर तिथं काय होऊ शकते, सेल्फ पॉलिनेशन होऊ शकते. दॅट इज बायसेक्शुअलिटी. काही ॲनिमल्समध्ये पण आपण बघतोय बायसेक्शुअल ॲनिमल्स, अर्थवॉर्म वगैरे. त्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये असतात. त्यामुळे तिथं काय होत असते, तर रिप्रोडक्शन जे होते त्याच ॲनिमलमध्ये होत असते. इथं सुद्धा स्टेमेन आणि कार्पेल म्हणजे मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळं बायसेक्शुअल फ्लावरमध्ये काय होऊ शकते, सेल्फ पॉलिनेशन होऊ शकते. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे ती म्हणजे होमोगॅमी. होमोगॅमी म्हणजे काय बघा, तर इथं
जे काही अँथर आणि स्टिग्मा असेल म्हणजे स्टेमेन आणि कार्पेल, ते काय होतात बघा, दे आर मॅच्युअर ॲट सेम टाईम. म्हणजे एकाच वेळी पोलन ग्रेन्स पण फॉर्म होणार आहेत तिथं आणि एक पण फॉर्म होणार आहे. दोन्ही एकाच वेळी फॉर्म झाल्यामुळं म्हणजेच दोन्ही एकाच वेळी मॅच्युअर झाल्यामुळं काय होणार आहे, पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती काय होणार, ते डिपॉझिट होणार आणि तिथं पॉलिनेशन होणार आहे. हे पॉलिनेशन काय झालं तर सेल्फ पॉलिनेशन झालं. म्हणजे दोन्ही जे मॅच्युअर होण्याचा पिरियड असतो तो सेम असतो, त्यामुळं तिथं सेल्फ पॉलिनेशन होते. दॅट इज होमोगॅमी. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी म्हणजे काय बघा, क्लिस्टोगॅमीमध्ये काय होते बघा, तर फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड इवन बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लावर कॉल्ड क्लिस्टोगॅमी. म्हणजे काही फ्लावर आपण बघतो, फॉर एक्झाम्पल उंबर माहिती आहे तुम्हाला किंवा वर्ड माहिती आहे, त्याचे फ्लावर्स तुम्ही बघितलं आहे का कधी? आणि आपण डायरेक्ट काय बघतो, त्याचं फ्रूट बघतो. पण ॲक्च्युअली हे फ्रूट कसं तयार होते, फ्लावर जर का लागत असेल झाडाला तरच फ्रूट फॉर्म होऊ शकते. मग आपण बघतो की हे उंबराचं जे फ्रूट आहे, उंबर म्हणतो आपण त्याला, ते नेहमी काय असते तर क्लोज असते, बंद असते. मग हे फ्रूट म्हणजे उंबर जे आहे कधी फॉर्म होणार आहे, फुलापासून, फ्लावरपासूनच ते फॉर्म होणार आहे. पण इथं काय होते, ते जे फ्लावर आहे ते कधीच ओपन होत नाही. त्यामुळे तिथं काय होते तर क्रॉस पॉलिनेशन होऊ शकत नाही. मग त्याच फ्लावर मध्ये ते नेहमी इट रिमेन्स ऑलवेज क्लोज्ड आणि त्यामुळे तिथं फक्त काय होते, सेल्फ पॉलिनेशन होते. त्यालाच काय म्हटले, क्लिस्टोगॅमी. म्हणजे जे फ्लावर्स विच कॅनॉट ओपन अँड रिप्रोडक्शन इट इज ऑर पॉलिनेशन इट इज टेक्स प्लेस विदिन दॅट फ्लावर. नेहमी बंद असल्यामुळे तिथं दुसऱ्या कुठल्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स डिपॉझिट होऊ शकणार नाही. दुसऱ्या कुठल्या फ्लावरमुळं पॉलिनेशन तिथं होऊ शकणार नाही. त्यामुळं तिथं काय होणार आहे, फक्त सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. दीज आर द 3 कंडिशन्स: bisexuality, homogamy and clistogamy. In bisexuality, the flower it is bisexual, means stamen and carpel are present within the same flower, so self pollination it is takes place. In homogamy, the period of maturity of stamen and carpel, that is anther and stigma, it is same, so here also takes place self pollination. And then in clistogamy, that flower always remains closed, so self pollination it is takes place in these flowers and cross pollination it is avoided. These are 3 conditions: bisexuality, homogamy and clistogamy. These are the contrivances for the self pollination. Then our next point, it is contrivances for the cross pollination, or it is also called as outbreeding devices. अगोदरच्या पॉईंटमध्ये आपण काय भेटलं, कंडिशन्स विच आर फेवरेबल फॉर द सेल्फ पॉलिनेशन. आता बघणार आहे आपण कंडिशन्स और कॅरेक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे या फ्लावरमध्ये काय होणार आहे, फक्त क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. तिथं सेल्फ पॉलिनेशन होणार काय, तर तिथं सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. सेल्फ पॉलिनेशन इट डज नॉट ऑकर इन दीज फ्लावर्स. मग त्यामध्ये कुठले कुठले आहेत बघा कंडिशन्स. यावरती तुम्हाला 2 किंवा 3 मार्काचा शॉर्ट नोट विचारली जाते आणि बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. बघा, आपण त्याला आउट ब्रीडिंग डिव्हायसेस म्हटलं. आउट मीन्स बाहेर, ब्रीडिंग मीन्स रिप्रोडक्शन. म्हणजे बाहेरचे जे काही पोलन ग्रेन्स असतील त्याकडून होणार आहे हे पॉलिनेशन. म्हणून त्याला काय म्हटले, ते जे डिव्हायसेस आहेत किंवा ती जी कंडिशन्स आहेत, दीज आर outbreeding devices or contrivances for the cross pollination.
त्यामध्ये पहिला आहे बघा युनिसेक्शुअलिटी और डायोसिझम. जसं बायसेक्शुअलिटी आपण बघितलं, बायसेक्शुअलिटीमध्ये काय बघितलं तर अँथर आणि स्टिग्मा दोन्ही एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट असतात. पण युनिसेक्शुअल मीन्स सिंगल सेक्स म्हणजेच काय असणार आहे, एका फ्लावरमध्ये अँथर असणार आहे आणि दुसऱ्या फ्लावरमध्ये स्टिग्मा असणार आहे. हे दोन्ही फ्लावर्स काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. दोन वेगवेगळे फ्लावर्स इथं असणार आहेत. किंवा अँथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या फ्लावरमध्ये असणार आहे. त्याला काय म्हटलं आपण, युनिसेक्शुअलिटी और डायोसिझम. मग युनिसेक्शुअलिटीमध्ये पण दोन कंडिशन असतात, मोनोशियस प्लांट अँड डायोशियस प्लांट. मोनोशियस म्हणजे काय बघा, मोनोशियस प्लांट्स मीन्स मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. म्हणजे एकच प्लांट असते आणि त्यावरती काय होणार आहे, अँथर पण प्रोड्यूस होणार आहे आणि काय होणार आहे, स्टिग्मा पण प्रोड्यूस होणार आहे. कार्पेल आणि स्टेमेन दोन्ही काय असणार आहेत, एकाच प्लांटवरती प्रेझेंट असणार आहेत, पण दोन्ही वेगवेगळ्या फ्लावरमध्ये ते प्रेझेंट असणार आहेत. त्याला काय म्हटले, मोनोशियस प्लांट. एक्झाम्पल काय त्याचं, मेज. म्हणजे मेजमध्ये मेल फ्लावर वेगळा असतो, फिमेल फ्लावर वेगळा असतो, पण तो एकाच प्लांटवरती प्रेझेंट असतो. आणि डायोशियसमध्ये काय असणार आहे, हा प्लांट याच्यामध्ये काय असणार आहे तर कार्पेल असणार आहे आणि दुसरा प्लांट त्यामध्ये काय असणार आहे, स्टेमेन असणार आहे. म्हणजे मेल फ्लावर वेगळ्या प्लांटवरती आणि फिमेल फ्लावर वेगळ्या प्लांटवरती असणार आहे. त्यामुळे इथं मेल प्लांट आणि फिमेल प्लांट पूर्णपणे काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. म्हणजे जसं ह्युमनमध्ये असते तसं फिमेल प्लांट आणि मेल प्लांट पूर्णपणे डिफरंट असणार आहे. दॅट इज डायोशियस प्लांट. एक्झाम्पल काय बघा त्याचं, मलबेरी अँड पपया. दिस इज द फर्स्ट आउटब्रीडिंग डिव्हायसेस. युनिसेक्शुअलिटी और डायोसिझम. त्यामध्ये आपण बघितलं काय तर फ्लावरमध्ये एकतर स्टिग्मा असेल किंवा स्टेमेन असेल, जे अँथर असतील. त्यामध्ये परत मोनोशियस प्लांटमध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांटवरती असतात आणि डायोशियस प्लांटमध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर दोन वेगवेगळ्या प्लांटवरती असतात. त्यामुळे इथं मेल प्लांट पूर्णपणे वेगळा असतो आणि फिमेल प्लांट वेगळा असतो. त्यानंतर नेक्स्ट डिव्हाइस कुठला बघा, इट इज अ डायकोगॅमी. डायकोगॅमी म्हणजे काय बघा तर आता अँथर आणि स्टिग्मा. आपण मगाशी होमोगॅमी बघितलं. होमोगॅमीमध्ये काय बघितलं तर अँथर आणि स्टिग्मा एकाच वेळी मॅच्युअर होतात, त्यामुळे तिथं सेल्फ पॉलिनेशन होते. पण डायकोगॅमीमध्ये अँथर आणि स्टिग्मा दे आर मॅच्युअर ॲट डिफरंट टाईम. म्हणजे जरी एकाच फ्लावरमध्येही प्रेझेंट असले तरी त्यांचं मॅच्युअर होण्याचा पिरियड हा डिफरंट असतो. त्यामुळे तिथं सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. मग तिथं काय होणार, क्रॉस पॉलिनेशन. त्याला काय म्हटले, डायकोगॅमी. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोटॅन्ड्री. प्रो मीन्स बिफोर आणि अँड्री मीन्स अँड्रोशियम.
म्हणजे इथं मॅच्युअर कोण होणार आहे फर्स्ट, अँड्रोशियम, म्हणजे पहिल्यांदा पोलन ग्रेन्स फॉर्म होणार आहेत. हे पोलन ग्रेन्स फॉर्म झाल्यानंतर तिथं स्टिग्मा मॅच्युअर नसणार आहे, त्यामुळे हे पोलन ग्रेन्स काय होणार, दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट होणार. दॅट इज प्रोटॅन्ड्री. अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोशियम. एक्झाम्पल त्याचं काय, सनफ्लावर. आणि दुसरा आहे काय, प्रोटोगायनी. प्रोटोगायनी म्हणजे बघा तर प्रो मीन्स बिफोर आणि गायनी मीन्स गायनोशियम. म्हणजे इथं मॅच्युअर कोण होणार आहे, पहिल्यांदा गायनोशियम, म्हणजे स्कार्पेल मॅच्युअर होणार आहे. मग तिथं पोलन ग्रेन्स नसणार, त्यामुळं काय होणार आहे, दुसरे पोलन ग्रेन्स येऊन या स्टिग्मावरती डिपॉझिट होणार आणि तिथं पॉलिनेशन होणार आहे. दॅट इज प्रोटोगायनी. गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द अँड्रोशियम. एक्झाम्पल काय त्याचं, ग्लोरिओसा. दिस इज द सेकंड डिवाइस. डायकोगॅमी मीन्स अँथर्स अँड स्टिग्मा दे आर मॅच्युअर ॲट द डिफरंट टाइम्स. इवन इट इज अ बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर जरी असलं तरी त्यामध्ये प्रोटॅन्ड्रीमध्ये काय होते, पहिल्यांदा अँड्रोशियम मॅच्युअर होते आणि प्रोटोगायनीमध्ये काय होते, फर्स्ट गायनोशियम मॅच्युअर होते. त्यानंतर थर्ड डिवाइस आपण बघणार आहे, इट इज प्रीपोटन्सी. बघा प्रीपोटन्सी म्हणजे काय, तर पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द फ्रॉम सेम फ्लावर. म्हणजे आता हे फ्लावर आहे आपलं, त्यामध्ये पोलन ग्रेन्स आहेत, स्टिग्मा आहे, दोन्ही पण मॅच्युअर झाले. पण काय होते तर दुसऱ्या कुठल्या तर फ्लावरचे पोलन ग्रेन्स ह्या स्टिग्माला पहिल्यांदा हे करतात, जर्मिनेट करतात. त्यामुळं हा इथे जे पोलन ग्रेन्स आहेत ते इथं जर्मिनेट होऊ शकत नाहीत सेम फ्लावरचे. ते दुसरे कुठल्या तरी फ्लावरवर जाऊन दुसऱ्या फ्लावरला जर्मिनेट करणार. त्याला काय म्हटले, प्रीपोटन्सी. म्हणजे पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट्स रॅपिडली और बिफोर द रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन फ्रॉम द सेम फ्लावर. एक्झाम्पल काय त्याचं, ॲपल. हे झालं थर्ड डिवाइस. त्यानंतर नेक्स्ट डिवाइस आपण बघणार आहे, इट इज हिटेरोस्टायली और हिटेरोमॉर्फी. बघा हिटेरोस्टायली, हिटेरो मीन्स डिफरंट, स्टायली मीन्स स्टाईल. म्हणजे आता हा स्टेमेन आहे, ह्या स्टेमेनची लेंथ आणि हा स्टिग्मा आहे. ह्या दोन्हीची जी लेंथ आहे, म्हणजे स्टेमेनमध्ये हा जो फिलामेंट आहे आणि कार्पेलमध्ये हा जो स्टाईल आहे, हा फिलामेंट आणि ही स्टाईल यांची जी लेंथ असते ती डिफरंट असते. म्हणजे ह्या फिलामेंटची लेंथ इथं आपण लहान दाखवलं आहे, स्टाईलची लेंथ काय जास्त दाखवलं. इट इज शॉर्ट, इट इज लॉंग. त्यामुळं काय होते तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत या स्टेमेनचे ते या स्टिग्मावरती पोहोचू शकत नाहीत. हे डिफरंट लेंथ असल्यामुळे हे पोलन ग्रेन्स इथं पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे तिथं काय होत नाही तर सेल्फ पॉलिनेशन न होता तिथं काय होत असते, क्रॉस पॉलिनेशन होत असते. दॅट इज हिटेरोस्टायली और हिटेरोमॉर्फी. इन दिस प्लांट स्टिग्मा अँड अँथर्स आर प्लेस्ड ॲट द डिफरंट लेवल्स, सो इट प्रिव्हेंट्स पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग. एक्झाम्पल काय त्याचं, प्राइमरोज. त्यानंतर नेक्स्ट डिवाइस आहे बघा, इट इज हार्कोगॅमी.
हर्कोगॅमीमध्ये काय होते बघा, आता हा स्टेमेन आहे, अँथर आहे आणि हा स्टिग्मा आहे. या दोन्हीमध्ये काय असते तर मेकॅनिकल किंवा फिजिकल बॅरियर असते. म्हणजे समजा एखादा पातळ थर लेयर पापुद्रा प्रेझेंट असेल, मग हा जो बॅरियर आहे या बॅरियरमुळं काय होऊ शकत नाही तर ह्याचा पोलन ग्रेन्स या स्टिग्मावरती डिपॉझिट होऊ शकत नाहीत. मग त्या जो फिजिकल बॅरियर आहे त्या फिजिकल बॅरियरमध्ये तिथं मग काय होणार नाही, सेल्फ पॉलिनेशन न होता काय होणार आहे, तिथं क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. दॅट इज हर्कोगॅमी. इट इज मेकॅनिकल डिवाइस. In plants, there is a natural physical barrier is present between two sex organs and avoid contact of pollen with stigma of the same flower. चे एक्झाम्पल काय बघा, कॅलोट्रोपस म्हणजे रुई माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये काय असते पेंटॅग्युलर स्टिग्मा असतो, ज्यामुळं काय होते तिथं तर क्रॉस पॉलिनेशन होतं. सेल्फ पॉलिनेशन तिथं होऊ शकत नाही. दॅट इज हर्कोगॅमी. आणि त्यानंतर सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी म्हणजे काय बघा, तर काही फ्लावर्समध्ये काय असते तर हा जो स्टिग्मा आहे इट कॅनॉट जर्मिनेट पोलन ग्रेन्स ऑफ द सेम फ्लावर. सेम फ्लावरचे पोलन ग्रेन्स ते काय करू शकत नाही तर जर्मिनेट करू शकत नाहीत. दॅट इज सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. ज्यावेळी दुसऱ्या कुठल्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स याच्यावरती पडतील तरच तिथं काय करू शकतात, तो स्टिग्मा त्या पोलन ग्रेनला जर्मिनेट करू शकते. पण सेम फ्लावरचे पोलन ग्रेन असतील तर तिथं काय होते, ते फ्लावर लगेच ओळखते की हे पोलन ग्रेन्स जे आहेत हे स्वतःच्याच फ्लावरचे आहेत, त्या आणि तिथं काय होत नाही, मग जर्मिनेशन होत नाही. त्यालाच काय म्हटलं, सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. एक्झाम्पल त्याचं काय, टोबॅको, थिया, हे झालं काय, दीज आर द कॉन्ट्रायव्हेन्सेस फॉर द क्रॉस पॉलिनेशन्स ऑर आउटब्रीडिंग डिव्हायसेस. त्यामध्ये काय काय बघितलं बघा, पहिलं आपण बघितलं काय, युनिसेक्शुअलिटी मीन्स अँथर्स अँड स्टेमेन आर प्रेझेंट इन डिफरंट फ्लावर्स. त्यामध्ये परत दोन आपण सब पॉईंट बघितले, मोनोशियस अँड डायोशियस प्लांट. इन मोनोशियस प्लांट मेल फ्लावर अँड फिमेल फ्लावर आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. एक्झाम्पल काय त्याचं, मेज. त्यानंतर डायोशियस प्लांट. इन डायोशियस प्लांट मेल फ्लावर अँड फिमेल फ्लावर आर प्रेझेंट ऑन टू डिफरंट प्लांट्स. दॅट इज मेल प्लांट इज डिफरंट अँड फिमेल प्लांट इज डिफरंट. त्यानंतर डायकोगॅमी. इन डायकोगॅमी what happens, anther and stigma they are mature at different times, so it prefer cross pollination. In that first it is protoandry, means here androecium mature first. Example आहे त्याचं sunflower. Then protogyny, here gynoecium mature first. Example काय त्याचं, gloriosa. त्यानंतर prepotency. In prepotency the pollen grains of other flowers they are germinated by the stigma of another flower, not of the same flower. That is prepotency. त्यानंतर next heterostyly or heteromorphy. In that the level or position of anther and stigma it is different. In that anther it is below the stigma, so the pollen grains from that anther it cannot reach to the stigma, and here cell pollination is avoided. Then hurcogamy. In hurcogamy, in between the anther and stigma there is a physical or mechanical device which prevents the cell pollination. And self incompatibility, in that the pollen grains of the same flower are detected by that stigma and it avoid the germination of that pollen grains. If these pollen grains are from different flower, then only it can be germinated. That is self incompatibility.
दीज आर द कॉन्ट्राव्हेन्सेस फॉर द क्रॉस पॉलिनेशन. 2 पॉईंट्स आपण मिळतले, कॉन्ट्राव्हेन्सेस फॉर सेल्फ पॉलिनेशन अँड कॉन्ट्राव्हेन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे कुठला, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये काय होते बघा आता आपण काय झालेलं आहे तर पॉलिनेशन झालेलं आहे. पॉलिनेशन झाल्यानंतर काय झालं, या स्टिग्मावरती हे पोलन ग्रेन्स पडलेले आहेत, डिपॉझिट झालेत. मग आता हे जे पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स जर्मिनेट होऊन म्हणजेच काय तर त्यामध्ये पोलन ट्यूब फॉर्म होणार. त्या पोलन ट्यूबमध्ये मेल गॅमेट्स फॉर्म होणार आणि त्यानंतर त्या पोलन ट्यूबमधून ते मेल गॅमेट्स, इथं हा जो आपण स्टिग्माचा भाग दाखवला आहे ओव्ह्यूल, त्या ओव्ह्यूलमध्ये काय असतात तर एक सेल असते. मग ते पोलन ट्यूब ज्यामध्ये मेल गॅमेट्स आहेत, ते मेल गॅमेट्स या एगपर्यंत पोहोचूपर्यंत म्हणजे दोन्हींचं फ्युजन होईपर्यंत जे काही इव्हेंट्स किंवा जे काही स्टेप्स आहेत, ते सगळे स्टेप्स काय होतात, दे आर इन्व्हॉल्व इन पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. All the events from deposition of pollen grains on stigma to the entry of pollen tube in the ovule are referred as pollen pistil interaction. मग काय होतंय बघा तर सगळ्यात पहिल्यांदा पोलन ग्रेन स्टिग्मावरती डिपॉझिट होतात. स्टिग्मावरती डिपॉझिट झाल्यानंतर स्टिग्मा काय करते, शुगरी सबस्टन्स सिक्रेट करत असते. हे शुगरी सबस्टन्स हे पोलन ग्रेन्स काय करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि त्यामुळे तिथं काय तयार होते तर पोलन ट्यूब फॉर्म होते. त्यानंतर ही पोलन ट्यूब काय होते तर हे जो स्टाईल आहे त्या स्टाईलमधून त्याचं काय होत असते, इलॉंगेशन होते. आणि हे इलॉंगेशन होत असतानाच काय होते तर तिथं पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स फॉर्म होतात. आणि त्यानंतर मग ही पोलन ट्यूब काय होते, इथंपर्यंत येते या ओव्ह्यूलपर्यंत आल्यानंतर ती एंटर होणार त्या ओव्ह्यूलमध्ये. ओव्ह्यूलमध्ये काय आहे, एम्ब्रिओ सॅक आहे आणि त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये काय असते, एग असते. मग त्या एग बरोबरच काय असते, आपण एम्ब्रिओ सॅक बघितला, सेंटरला एग सेल असते आणि साईडला काय असतात, सिनर्जिड्स असतात. मग ही पोलन ट्यूब काय होते तर या ओव्ह्यूलमधून या सिनर्जिड्समध्ये एंटर होते आणि सिनर्जिडमध्ये एंटर झाल्यानंतर मग काय होते, ही ब्रेक होते आणि मेल गॅमेट्स काय होते त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये रिलीज करते. मग हे जे सगळे स्टेप्स आहेत, हे सगळे जे इव्हेंट्स आहेत, दे आर इन्व्हॉल्व इन पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रेकग्नाइज अँड ॲक्सेप्ट द राईट कॉम्पॅटिबल पोलन फ्रॉम द सेम स्पेसीज. आणि इथं एक वैशिष्ट्य आहे बघा तर जसं आपण म्हणतो की ह्युमन रिप्रोड्युसेस ह्युमन, कॅट रिप्रोड्युसेस कॅट, तसंच झाडांमध्ये सुद्धा प्लांटमध्ये पण आपण बघतो की आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार, पेरूच्या झाडाला पेरूच लागणार, गुलाबाच्या झाडाला गुलाबच लागणार. हे कशामुळे होते तर इथं तो जो पिस्टिल आहे किंवा हा जो कार्पेल आहे, इट हॅज ॲबिलिटी टू रेकग्नाइज द पोलन ग्रेन ऑफ द सेम स्पेसीज. जर का सेम स्पेसीजच्या असतील तरच काय होणार आहे, पुढं ह्या इव्हेंट्स होणार आहे. दुसऱ्या स्पेसीजच्या असतील म्हणजे इनकॉम्पॅटिबल असेल तर तिथं ह्या पुढच्या इव्हेंट होणार नाही, म्हणजे पुढं इथं पोलन ट्यूब फॉर्म होणार नाही आणि फ्युजन पण होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. त्यालाच काय म्हटले, द पिस्टिल हॅज ॲबिलिटी टू रेकग्नाइज द अँड ॲक्सेप्ट द राईट कॉम्पॅटिबल पोलन ऑफ द सेम स्पेसीज. त्यानंतर पुढं काय होते बघा, द कॉम्पॅटिबल पोलन ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा. इथं जे सांगितलं की स्टिग्मा शुगरी सबस्टन्स सिक्रेट करते, ते कोण ॲब्सॉर्ब करते तर पोलन ग्रेन. देन जर्मिनेट म्हणजे पोलन ट्यूब फॉर्म होते आणि प्रोड्यूस पोलन ट्यूब. देन इट ग्रोज थ्रू द स्टाईल अँड पुश्ड थ्रू ओव्ह्यूल टू रीच एम्ब्रिओ सॅक. मग ह्या स्टाईलमधून काय होते, त्याचं इलॉंगेशन होते आणि ओव्ह्यूलपर्यंत ती पोचत्या आणि ओव्ह्यूलमधून कुठं एंटर होतं, एम्ब्रिओ सॅकमध्ये. एम्ब्रिओ सॅकमध्ये परत काय होतं आहे तर त्या पोलन ट्यूबचं हे जे टिप आहे, इट एंटर्स इन टू द सिनर्जिड्स. एका कुठल्या तर सिनर्जिडमध्ये एंटर होते आणि रप्चर होते आणि मग रप्चर झालं म्हणजेच ब्रेक झाल्यामुळं त्यातले मेल गॅमेट्स काय होणार आहेत, त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये हे रिलीज होणार आहेत
आणि नंतर मग त्याचं फ्युजन होते एक सेलेबरोबर, म्हणजेच फर्टिलायझेशन होते. अशा प्रकारे काय आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन. अशा प्रकारे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये 3 पॉईंट्स भेटले. कॉन्ट्राव्हेन्सेस फॉर सेल्फ पॉलिनेशन, देन कॉन्ट्राव्हेन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन दॅट इज आउटब्रीडिंग डिव्हायसेस, अँड पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पोलन पिस्टल इंटरॅक्शनवरती पण तुम्हाला शॉर्ट नोट 2 मार्काची विचारली जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.